डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांची पंतप्रधान राष्ट्रीय वैद्यकीय सहाय्यता निधीच्या नोडल ऑफिसरपदी नियुक्ती. नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपूर्द. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारी. गडहिंग्लज तालुक्यातील नोल येथील डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांची केंद्र सरकारच्या पंतप्रधान राष्ट्रीय वैद्यकीय सहायता निधीच्या नोडल ऑफिसर आणि काउन्सिलिंगपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण आणि आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते डॉक्टर चव्हाण यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. या पदावर डॉक्टर चव्हाण हे कॅन्सर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जॉईंट रिप्लेसमेंट, लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट, अपघातग्रस्त रुग्ण, अपंगत्व, बालरोग आदी गंभीर आजारांवर सरकारी योजनेतून मदतीस पात्र असणाऱ्या रुग्णांसाठी नोडल ऑफिसर आणि काउन्सिलर म्हणून काम पाहणार आहेत. या महत्वाच्या जबाबदारीसाठी त्यांना खासदार धैर्यशील माने आणि राज्याचे आरोग्य आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. डॉक्टर चव्हाण यांची ही नियुक्ती गडहिंग्लज तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरली असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.